नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला B.Ed प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी आहे. तर माझं नाव शुभम श्रीकृष्ण सरकटे आहे. तर आज मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे. तर मराठी विषयामधला जो एक प्रकरण आहे, स्वामी विवेकानंदाची भारत यात्रा, तर आज आपण घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. भारत यात्रा या प्रकरणाचे लेखक आहेत. कोण आहेत सांगू शकेल? सुनील चिंचवडकर. राईट. सुनील कोण आहेत? चिंचोडकर. यांचा जन्म 1951 आणि मृत्यू 2018. तर स्वामी विवेकानंदाची जे भरत यात्रा जो बघणार आहोत आपण, त्यांचे जे लेखक आहेत सुनील चिंचोळकर, यांचा 1951 जन्म आणि 2018 मध्ये मृत्यू. तर यांनी काय काय सुप्रसिद्ध काय काय आहेत प्रस्तावना थोडी जाणून घेऊया आपण. सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्यिकांचे अभ्यासक, संस्काराचे मोती, सामर्थ्य, रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थींचे श्री रामदास, श्री रामबोध विवरण संच भाग 1 ते 6, दास संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तके प्रकाशित, शिवसमर्थन पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, असे खूप सारे पुरस्कार मिळाले, सामर्थ्य रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्काराने सन्मानित आहेत लेखक सुनील चिंचोळकर सर. जसं की या पाठात स्वामी विवेकानंदाची भरत यात्रेदरम्यान प्रसंग आला आहे, त्या स्वामी विवेकानंदाची वाचण्याची गती, त्यात आकलन शक्ती, त्याविषयीचे वर्णन केले आहे. या पाठात आपण हे बघणार आहोत. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथे शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीचे सद्यस्थितीच्या आणि परिस्थिती घडून आणण्याविषयी संबंधीचे चिंतन केले. त्या प्रसंगातून स्वामीजींनी राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. जसं की प्रस्तुत पाठ या मानवतेच्या महापुजारी स्वामी विवेकानंद या पाठातून घेतला आहे. तर चला भाग क्रमांक 3 स्वामी विवेकानंदाची भारत यात्राला आपण सुरुवात करूया. जसं की ज्या देशात आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा. म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयातून कन्याकुमारीपर्यंतचे भ्रमण केले. स्वामी विवेकानंद कुठून भ्रमण केले की ते स्वामी हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. तर बंदरकारच्या
वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंड वाचत आहे. तो रोज एक खंड वाचायचे आणि ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालांनी स्वामीजींना शिष्याला विचारले, स्वामीजींनी न वाचता पुस्तक परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये एखादा मोठा खंड वाचून होणं शक्यतच बाहेर आले. असे घडून शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तक न्यायची आणि न वाचता ती परत करायची सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. जसं आपण पाहतो ना, जेव्हा आपण लायब्ररीत जातो, खूप काही काही जण मोठे पुस्तक करतात. ते काहीतरी फक्त थोडंसं करतात आणि असं करून देतात. तसंच म्हणजे थोडंसं याच्यानी हे केलं यांनी, लेखकांनी, म्हणजे जसं की थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं म्हणतात. तसं बहुतेक ते साधू करत असेल. शिष्यांनी हे सगळं स्वामीजींना सांगितलं. त्यांचे जे शिष्य होते त्यांनी स्वामीजींना सांगितलं. चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले आणि त्यांनी ते ग्रंथपालाकडे मागितला. त्यांनी त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झाले आहे. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. स्वामी विवेकानंदांनी त्यांना म्हटलं ग्रंथपालाला, माझे चौथे खंड वाचून झाले. तुम्ही जर त्याच्यातलं म्हणजे 3 खंड वाचून झाले, अजून एक शंका आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्न असेल तर विचारू शकता म्हणजे तुम्ही. तर आता स्वामीजींनी आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला आणि हे जाणून घेऊया आणि किती प्रामाणिक आहे. ग्रंथपालाने स्वामीजींना 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्या उत्तर ज्या पानावर असायचे, अर्धे पाऊल पान स्वामीजी कंठन सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले की मानवी कक्षेचा बाहेरचा काम आहे. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी, एवढे तुम्हाला लक्षात ठेवणे तुम्हाला कसं शक्य होते? स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितले, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझ्या तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्याच्यावर मन केंद्रित असल्यामुळे माझं ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजासाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यांना वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो, वाक्य बोलतो. येणे वाक्य वाचता यावे, म्हणजे वाक्य बोलता यावे, वाक्य वाचता यावे, वाक्य लिहिता यावे. आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. यापुढे जाऊन जर प्रयत्न केला, आपल्या मनाची, बुद्धीची आणि यंत्रेंद्रियाची शक्ती आणून विकासात करू शकेल, की तर आपल्याला एकदम परिशिष्ट वाचता येईल आणि ग्रंथाचे परिच्छेद एका सुष्ट पेक्षा वाचतो. एखाद्या ग्रंथाची पानाची पाने मी वाचू शकतो. स्वामीजी म्हणाले, जेव्हा स्वामीजी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. मनाला अतिशय आनंद झाला. दर्शन घेऊन ते बाहेर आले, समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत 3 दिशेला सागर पसरलेला एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी 1 ते 1.5 फलंग अंतरावर 2 शिलाखंड आहेत आणि तो पाण्याचा भरपूर वार आहे. तिथे आपण गेलो तर? स्वामीजीला प्रश्न पडला. तिथं आपण गेलो तर? तिथे असणाऱ्या एका नावाड्याला विचारले, ते काय आहे? नावाडी म्हणाले, तिला श्रीपादशिला म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपण तिथे आपली भारत यात्रा आता संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत, पण इथे आपण उभे आहोत. हे देशाचे टोक नाही, शिलाखंड ते देशाचे टोक आहे. शिलाखंडावर आपण जावे, कन्याकुमारीची चरणी भारत यात्रा समर्पित करावी. आणि भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावाड्याला सांगितले, बाबा रे, मला तू आता शिलाखंडावर सोड. नावाड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे मला द्यावे लागतील. नावाड्याने किती मागितले पैसे स्वामी विवेकानंदाला? 5 पैसे. कुठं? श्रीपाद शिला म्हणतो, श्रीपादाला सोडायचा. तिथं 5 पैसे लागतील. स्वामीजींनी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाहीत, निस्ताक संन्यासी आहे. नावाडी म्हणाले, ते तुमचे तुम्ही बघा.
आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. स्वामी विवेकानंदांनी एकदम सागरामध्ये उडी मारली. कल्पना कल्पना करा की फर्याद दीड फलका अंतर पोहत जायचे होते. त्यात स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि या शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात आणि हत्तीच्या सुऱ्यासारखे असतात. एखाद्या मनुष्य जबड्यामध्ये सापडला तर त्याला काकडीसारखी फोडून फोडून खाऊन टाकतात. जेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा त्या नावाडी घाबरून गेला. लगेच त्या दोघा तिघांनी आपले नाव काढले आणि स्वामीजींना पाठलाग सुरू केला. त्यांना वाटले या माणसाला वाटेल ते संकट आले तर दम संपला तर. स्वामीजींनी खडातर शिलाखंडावर पोहोचले आणि त्या नावाड्याच्या लक्षात आले की संन्यासी सामान्य माणूस नाही, कोणीही वित्तीय शक्तिशाली मनुष्य आहे. नावाड्याला वाटलं, हा सामान्य माणूस नाही आहे, हा अनंत शक्तिशाली माणूस आहे. स्वामीजींना त्यांना म्हणाले, मी आता 2 ते 3 दिवस इथे राहणार आहे. तेव्हा तू नावाडे आणखी थक्क झाले. स्वामीजींनी 2 ना 3 दिवस इथं राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाहीत, ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा त्यांनी नावाड्यांनी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी काहीतरी आणायचे, त्यांना हाक मारायचे. पण त्यांचे लक्षात आले की स्वामीजींनी भावसमाधीमध्येच आहेत, त्यांना काही ऐकू जात नाही. त्या नावाड्यांना किती वाईट वाटलं असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले. पण त्यामुळे स्वामीजींच्या अंतस्थ अग्नी प्रसिद्ध झाले. स्वामीजींना म्हणतात, जितका विरोध असेल तितकी प्रतिकूलता असेल. जितका माणसाला अंतस्थ अग्नी प्रतीज्ञ होत असते. अनुकूलतेमुळे माणसाला फुल काचेतून संकट आले पाहिजे आणि थोडा विरोध असला पाहिजे, माणसाला अंतस्थ चेतना फुटते. तेव्हा त्याला खराब वाटलं नावाड्याला. आपण यांना फालतूचं नाही म्हटलं. हा माणूस तो खूप मोठा अंतर्यामी आहे, अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. तर याला आपण थोडंसं त्यांना दुःख वाटलं. स्वामीजी 3 दिवस ते 3 रात्री येथे राहिले. 3 दिवस ती रात्र फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होते की आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की देशातले अनेक लोक उपाशी आहेत. स्वामी विवेकानंद खूप झटले भारतासाठी आणि त्यांना असं डोळ्यासमोर यायचे गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की चिंतन करत होते डोळ्यासमोर सतत आपला भारत, त्या भारत देशातील गोरगरीब जनता स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आली. देशातले अनेक लोक उपाशी आहेत, जेवताना अन्न नाही, जेवायला अन्न नाही, त्या वेदनांना काय उपदेशा काय असतो. भाकरीची भ्रात असताना वेदना सांगते, ध्यानात खोटे आहे सांगणे, वेदांत सांगणे धातांत खोटे आहे. लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. खरा धर्म सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो. वसुंधरेसारखा सर्वसंग्राहक असतो. ते सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त असायला स्वामीजींनी समजून सांगितले. तर अशा प्रकारे स्वामी विवेकानंदाची भारतयात्रा आपण आज इथं बघितला पद्यमधला, तर तुम्हाला समजला असेलच. तर उद्या तासिकेला येता येता हा जो पाठ आहे, हा 1 नाही 2 नाही 3 वेळा वाचून या आणि याच्यातनी भरपूर काही नोट्स पण काढत चला आणि भरपूर काही शिकायसारखं आहे. अशा प्रकारे भारतयात्रा इथं समाप्त झाली. तर चला थोडंसं आपण विचारता थोडंसं हे करायला पाहिजे. तर स्वामीजींनी जेव्हा नावाड्याले किती रुपये मागितले आणि नावाड्यानं काय म्हटलं, स्वामीजींना काय म्हटलं, 2 मिनिटं. स्वामीजींनी नावाड्याला म्हटलं की काय म्हटलं स्वामीजी नावाड्याला, ते काय आहे ते
म्हणजे कारण की इथं स्वामीजींना जायचं होतं आणि स्वामीजींजवळ जेव्हा पैसे नव्हते तेव्हा नावाड्याने स्वामीजींना किती पैसे मागितले. नावाड्याने किती पैसे मागितले. स्वामी विवेकानंदाची भरत यात्रा. भरत यात्रा त्या पाठाचे लेखक कोण. अशा प्रकारे स्वामी विवेकानंदाची भरत यात्रा आपण जो पाठ बघितला. दुसऱ्या आपण लेसनला बघूया. दुसरा आपण नवीन लेसन सुरुवात करत आहोत. तर उद्या येता येता हा 1 नाही 2 नाही 3 वेळा वाचन करूया आणि होमवर्क पण करत चला थोडासा. आपल्याला प्रश्न पडायला प्रश्न थोडेसे विचारत चला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला इथं आज लेसन पण संपला आणि लेक्चर पण संपला. धन्यवाद.